ज्या दिवशी नानांनी मला त्यांच्या मदतीला बोलावलं. नानांनी मला ते धोतर नेसत असताना त्यांच्या मदतीला बोलावलं होतं. 60 वर्षांच्या नानांना मी वयस्कर समजत होते, पण त्या दिवशी नकळत माझी नजर नको तिथे गेली आणि नानांचं तेवढं पाहून मी नुकतीच एका बाळाची आई झाले होते. माझं बाळ 1 महिन्याचं झालं होतं. बाळ झाल्याच्या 1 महिन्यानंतर माझी आई तिच्या घरी गेली. माझ्या नवऱ्यालाही कामानिमित्त बाहेर शहरात जायचं होतं आणि त्यामुळे रवीने गावावरून त्याच्या वडिलांना बोलावून घेतलं होतं. मला सासूबाई नव्हत्या. नाना गावच्या घरी एकटेच असायचे. नाना घरी येणार म्हणून मला जास्त टेन्शन तर आलं नव्हतं, पण ओल्या बाळातींवर नानांची अशी काही नको ती नजर फिरणार होती याचा मला अंदाज नव्हता. रवी बाहेर शहरात जाण्याच्या आदल्या दिवशीच नाना गावाहून शहरात आमच्या घरी आले होते. गावावरून ते बराच सामान घेऊन आले होते. रवी त्याच्या बाबांना जाताना सांगून गेला की बाळावर व सुनेवर लक्ष असू द्या. नाना सुनेची अशा प्रकारे काळजी घेणार होते याबद्दल रवीला व मला काही कल्पना नव्हती. रवी बाहेर शहरात गेल्यानंतर घरात मी आणि नाना होते. ते तर त्यांच्या नातवामध्ये पूर्ण गर्क व्हायचे. त्या दिवशी जेवत असताना नाना मला बघून म्हणाले की सुनबाई, बाळ झाल्यापासून तुझ्यात फार बदल झालाय. तू तब्येतीनेही वाढली आहेस. तुझ्या सुंदरतेला एवढी तब्येत शोभून दिसत नाही. नाना माझ्याकडे जरा जास्तच बारीक नजर ठेवून होते. मी त्यांना म्हणाले की अजून तर बाळ होऊन 1 महिना झाला आहे. एवढ्यात मी जर स्वतःकडे लक्ष देऊ लागले तर बाळाकडे दुर्लक्ष होईल. नाना म्हणाले, बाळाची काळजी तू करू नकोस, मी आहे ना, त्याच्याकडे मी लक्ष देईल. नानांच्या बोलण्यावर मी होकारार्थी मान डोलावली. नाना घरी आल्यापासून माझं जास्तीचं काम वाढलं होतं. घरात मोलकरीण लावण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. काही दिवस मोलकरीण शोधूनही सापडली नाही. माझी धावपळ नानांना लक्षात आली होती. ते मला घरातील कामात मदत करू लागले. असंच एके दिवशी सकाळी नानांना नाश्ता देऊन होताच मी नाश्ता करायला घेतला. तोच बाळ रडू लागलं. मी धावतच बाळाजवळ माझ्या खोलीत गेले. बाळाला शांत करण्याच्या गडबडीत मी खोलीचा दरवाजा तसाच उघडा ठेवला होता. त्यावर माझं लक्षच गेलं नाही. त्यावेळी मी बाळाला दूध पाजत होते. अचानक तेव्हा नाना खोलीत आले. त्यांना समोर पाहून मला फार लाज वाटली. मगापासून खोलीत मी एकटीच होते, म्हणून मी अंगावर ओढणी ओढली नव्हती. नाना असं अचानक माझ्या खोलीत येणार हे मला माहीत नव्हतं. त्यांना पाहून मी उलट्या दिशेने फिरले. तेव्हा नाना म्हणाले की सुनबाई, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आलो होतो. नाश्ता मीच बनवला होता. आयती वाढलेली प्लेट ते माझ्यापर्यंत घेऊन आले होते. मी नानांना म्हणाले, नाश्त्याची प्लेट टेबलवर ठेवून द्या, बाळ झोपताच मी नाश्ता करून घेईल. मी एवढं बोलूनही नाना तिथून गेले नव्हते. त्यांना माझ्या मागे पुढे गोंडा गोळत बसायची एवढी काय हौस आली होती मलाही समजत नव्हतं. घरी आल्यापासून ते माझ्या मागे पुढेच होते. नाना रोज संध्याकाळी न चुकता घराशेजारी असलेल्या गार्डनमध्ये जायचे. ते जेवढा वेळ बाहेर असायचे तेवढी मला मोकळीकता मिळायची. त्या दिवशी रात्री बाळ फारच रडू लागलं. काही केल्या बाळ झोपायला तयार नव्हतं. बहुतेक बाळाचा आवाज नानांच्याही कानी पडला होता. रात्री ते माझ्या खोलीत आले. त्यांनी बाळाला कडेवर फिरवून फिरवून झोपी घातलं. त्यानंतर ते त्यांच्या खोलीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी बाळ रडतच होतं. सकाळी बाळाला घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेले. नानाही माझ्यासोबत आले होते. आजही रात्री बाळाच्या रडण्याच्या आवाजाने नाना माझ्या खोलीत आले. मला फार गाढ झोप येत होती. बाळाला नाना सांभाळत होते, त्यामुळे मी निवांत होऊन झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले तेव्हा नाना मला माझ्या बेडवर झोपलेले दिसले. रात्रीपासून ते माझ्याच बेडवर झोपून होते. मी उठताच त्यांनाही मी झोपेतून उठवलं. उठून ते खोलीतून बाहेर गेले. त्याच दिवशी माझी लांबची मावशी माझ्या बाळाला बघण्यासाठी घरी आली होती. ती माझ्यासोबत माझ्या खोलीत बसून गप्पा करत होती. काही वेळाने नाना 2 कप चहा घेऊन माझ्या खोलीत आले. माझ्या मावशीपुढे ते त्यांचे एवढे इम्प्रेशन का जमवत होते ते मला लवकरच समजणार होतं. ते खोलीत आले तेव्हा मावशी माझ्यासोबत तिच्या घरातील गोष्टी शेअर करत होती. ती नात्याने माझी मावशी होती, पण आमच्या दोघींच्या वयात जास्त फरक नव्हता. मावशी सांगत होती की तिच्यात व तिच्या नवऱ्यामध्ये आता एवढी ओढ राहिली नाही. आमचं बोलणं नानांनीही ऐकलं होतं. त्यांनी स्वतःहून मावशीसोबत ओळख करून घेतली. ते तिला म्हणाले की तुम्हाला तुमच्या संसारात इंटरेस्ट आणायचा असेल तर त्यासाठी माझ्याकडे काही उपाय आहेत. ते फॉलो करताच तुमच्या नवरा बायकोमधील नाहीसा झालेला आनंद परत येईल. नानांनी गोड बोलून माझ्या मावशीचा फोन नंबर घेतला होता. माझ्यासमोर त्यांनी तिला काही उपाय सांगितले नव्हते. पुढच्या काही दिवसातच मला मावशीचा फोन आला. ती म्हणाली की तुझे नाना तर फारच हुशार आहेत, त्यांना सगळ्यातलं सगळं समजतं. त्यांच्या उपायाने माझा नवरा 2 दिवसात पहिल्यासारखा झालाय. ते उपाय काय होते ते मावशीनेही मला सांगितले नव्हते. पुढच्या काही दिवसांनी रवी घरी आला. तो आल्यानंतरही नाना गावी जायला निघाले नव्हते. ते आमच्या घरीच होते. एकदा रात्री बराच उशीर झाला तरीही रवी ऑफिसवरून घरी आला नव्हता. त्याची वाट पाहत मी हॉलमध्ये फेऱ्या मारत होते. काही वेळाने तो घरी आला, पण त्या रात्री तो ड्रिंक करून आला होता. त्याला मी कशी बशी खोलीत घेऊन गेले. त्याने एवढी ड्रिंक केली होती की पूर्ण खोलीत
पाण्याचा दुर्गंध पसरला होता. रात्रभर मी माझ्या बाळाला घेऊन त्या खोलीत थांबू शकत नव्हते. त्या रात्री मी बाळाला घेऊन नानांच्या खोलीत गेले. रवीच्या कृत्यावर तेही चिडले होते. रात्री मी त्यांच्या खोलीत झोपले होते. मी सकाळी उठले तर नाना त्यांच्या खोलीत नव्हते. मी जेव्हा बाहेर आले तेव्हा ते मला घरात सुद्धा दिसले नाही. रवी तर अजूनही खोलीत झोपून होता. बाळही झोपलं होतं. मी नानांच्या खोलीतील बाथरूममध्ये आंघोळ करायला गेले, कारण बाळही त्यांच्या खोलीत झोपलं होतं. मी माझं आवरून त्या खोलीतून बाहेर आले तेव्हा मी पाहिलं नाना बाळाला घेऊन बसले होते. बाळ काही वेळापासून उठलं होतं. उठल्यापासून बाळाला मी फीडिंग केलं नव्हतं, म्हणून तेव्हा मी त्याला नानांकडून माझ्या जवळ घेतलं. बाळाला नानांकडून माझ्याकडे घेत असताना माझ्या अंगावरील ओढणी खाली सरकली. ओढणी सरकताच नानांची नजरही सरकली. त्यावेळी त्यांच्या नजरेकडे मला दुर्लक्ष करावं लागलं, कारण बाळ भुकेने रडू लागलं होतं. बाळाला जवळ घेऊन मी त्याला शांत करू लागले. त्या दिवशी नानांवर चिडून मी त्यांना सकाळचा चहा दिला नव्हता. मी नानांसोबत जेवढं तुरट वागायचे तेवढे ते माझ्याशी चांगलं वागायचे. असेच काही दिवस उलटले. रवीचं ड्रिंक करणं दिवसेंदिवस वाढतच होतं. आता मलाही आम्हा दोघं नवरा बायकोमधील ओढ कमी होताना दिसत होती. आता नानांची मदत मलाही घ्यावी लागेल असं दिसत होतं. मला नानांकडे उपाय घ्यायला जावं लागणार हे तर पक्क होतं. रवी आता जास्त करून त्याच्या नशेत राहू लागला होता. बायकोच्याही काही गरजा असतात हे तो विसरला होता. त्या दिवशी मी नानांकडे काही उपाय घेण्यासाठी गेले. मी न लाजता त्यांना सगळं सांगितलं. रवीचं वागणं तर ते बघतच होते. मी त्यांना म्हणाले, नाना, नवरा बायकोमध्ये इंटरेस्ट वाढण्याचे जे काही उपाय तुमच्याकडे आहेत ते मलाही सांगा, कारण आता मला त्या उपायांची फार गरज आहे. रवी तर गेल्या काही दिवसांपासून बायकोला विसरलाच आहे. बायकोच्याही काही इच्छा असतील याचा त्याला विसर पडलाय. मी असं बोलताच पहिले मिनिटभर नानांनी माझ्यावर नजर फिरवली. नंतर ते म्हणाले की सुनबाई, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मी तुमच्या नात्यातील इंटरेस्ट कमी होऊ देणार नाही. माझ्याकडे एकापेक्षा एक उपाय आहेत. नानांनी पुन्हा माझ्याकडे एक नजर निरखून पाहिलं. ते म्हणाले की सगळ्यात पहिले तुला तुझी शरीर रचना व्यवस्थित करावी लागेल. त्यांनी त्यांचा पहिला उपाय मला सांगितला. सगळ्यात पहिले मला बारीक व्हावं लागेल असं ते म्हणाले. मग दुसऱ्या दिवशीपासून मी त्यांच्यासोबत व्यायाम करायला सुरुवात केली. सुरुवातीला नानांसोबत व्यायाम करायला मला फार लाज वाटत होती, कारण व्यायाम करत असताना माझं जाड शरीर थोडं विचित्र दिसायचं. काही दिवसांनी मला त्यांच्यासोबत व्यायाम करायची सवय झाली. मला नानांसोबत व्यायाम करताना बघूनही रवी काही बोलला नव्हता. पण माझ्या तब्येतीमध्ये जसजशी सुधारणा होत होती तसतसे रवीची माझ्याप्रती वागणूक बदलत चालली होती. नानांचे उपाय पॉवरफुल होते. एकदा अचानकच नाना माझ्यासाठी बाजारातून भेटवस्तू घेऊन आले. ती भेटवस्तू पाहून मी फार खुश झाले. आनंदाच्या भरात मी नानांना मिठी मारली. मिठी मारायलाही हवी होती, कारण भेटवस्तूच तशी होती. त्यांनी मला वजन काटा आणून दिला होता. मागच्या महिन्याभरात मी 12 किलो वजन कमी केलं होतं. ते सगळं नानांमुळे शक्य झालं होतं. मी आता पुन्हा पूर्वीसारखी सुंदर दिसू लागले होते. रवीला थोडं झुरवण्याकरता मी तयार होऊन रात्रीची त्याच्या खोलीत गेले. बाळाला मी नानांच्या खोलीत सोडून आले होते. जेव्हा मी माझ्या खोलीत गेले तेव्हा आत जाताच मी पाहिलं रवी गाढ झोपी गेला होता. मागच्या 2 महिन्यांपासून आम्ही एकमेकांना वेळ दिलाच नव्हता. रवीला तर माझ्यात काही इंटरेस्ट राहिला नव्हता असं दिसत होतं. रागाच्या भरात मी नानांच्या खोलीत गेले. माझं डोकं त्यावेळी एवढं खराब झालं होतं की मला काही सुचत नव्हतं. नानांनी मला समजावलं. माझी जी प्रशंसा माझ्या नवऱ्याने करायला हवी होती ती सासरे करत होते. त्या रात्री माझी व नानांची काहीशी वेगळी नजरानजर झाली होती. रात्री मी त्यांच्या खोलीत न झोपणं योग्य समजले, पण दुसऱ्या दिवशी माझ्याने राहिलं नाही. नाना अजूनही तरुण दिसायचे. त्यांचा मुलगा काय आणि ते काय, मला माझ्या सुखाशी घेणं देणं होतं. त्या दिवशी रविवार होता. रवी दिवसभर घरातच होता, पण रात्री तो लवकर झोपी गेला. तो झोपल्यानंतर मी नानांच्या खोलीत गेले. तिथे जाताच मी त्यांना म्हणाले की नाना, तुम्ही आतापर्यंत फक्त एकच उपाय सांगितला आहे. त्या उपायाचाही जास्त फरक पडला नाही. त्यावर नाना म्हणाले, खरा उपाय मी तुला आज सांगणार आहे. ते म्हणाले की तू रवीसोबत बाहेर कुठेतरी वेकेशनसाठी जा. तिथे गेल्यावर तू त्याच्यासोबत मन मोकळं बोल. त्याला वेळ दे, त्याचं बोलणं ऐकून घे. तुझं बोलणं त्याला नीट समजव. नाना किती समजूतदारीने बोलत होते. ते बोलत असताना मी त्यांच्या तोंडावर बोट ठेवला व त्यांना म्हणाले, नाना, तुम्हाला कधी सासूबाईंची आठवण नाही का येत? तुम्ही तर अजूनही तरुण दिसतात. बोलता बोलताच मी त्यांचा हात माझ्या खांद्यावर ठेवला व मी त्यांच्याजवळ सरकले. तेव्हा नानांची नजर भिरभिरू लागली. मी त्यांच्याजवळ जाताच ते बोलायचे थांबले होते. नाना एकसारखे मलाच बघत होते. ते म्हणाले, सुनबाई, तू माझ्या एवढ्या जवळ येऊ नकोस. मी पुरुष आहे हे विसरू नकोस. मी जे करत होते ते सगळं काही विचारपूर्वक करत होते. मी त्यांचा हात माझ्या हातात घट्ट पकडून ठेवला व त्यांना बेडवर माझ्या बाजूला ओढलं. ते तर थरथर कापू लागले.
ते माझ्याजवळ असताना मी जोराने रवीला आवाज दिला. रवी, मला वाचव, असं मी ओरडू लागले. पण रवी त्या खोलीत आला नव्हता. नाना माझ्याकडे बघून हसत होते. ते म्हणाले की तू किती आरडाओरड